नमस्कार मित्रांनो, अबिका जुनून या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत दैवली गावातील प्रभू श्रीरामांची भव्य दिव्य मूर्ती हिचं दर्शन घ्यायला। त्याचा लवकरच लोकार्पण सोहळा 6 तारखेला रामनवमीला होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता ही समोरच असलेली प्रभू श्रीरामांची मूर्ती। आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रभू श्रीरामांची 30 फूट भव्य मूर्ती दैवली गावातील गणेश घाटाजवळ स्थापन करण्यात आलेली आहे। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या मागेच आपल्या नदीचा घाट आहे, जिथे दरवर्षी गणपती विसर्जन होते। घाटाच्या सुशोभीकरण खूप चांगल्या प्रकारे केले गेलेलं आहे। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या मागे असलेली उल्हास नदी, जिचा उगम कातळ दऱ्यातून होऊन ही नदी कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते। या नदीचा इतिहासही खूप वैभवशाली आहे। प्रभू श्रीरामांच्या या मूर्तीच्या समोरच 250 वर्षाहूनही अधिक जुनं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ते तुम्ही पाहू शकता। त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण यूट्यूबला टाकलेला आहे। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या उजव्या साईडला काही दुसऱ्याही मूर्तींच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, या ठिकाणी या मूर्ती पॅनल वर्क केलेलं आहे। प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातील काही अनेक प्रसंग दाखवले गेलेले आहेत। तुम्ही प्रत्येक एक कलाकृती पाहू शकता ती। आपल्या या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या मागे श्रीराम पूल आहे। त्या श्रीराम पुलाजवळ विठ्ठलाची महाराष्ट्र राज्यातील भव्य दिव्य मूर्ती आहे। असं म्हटलं जातं की ती जगातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे।